मराठा समाजानंतर आता धनगर समाज देखील आरक्षणासाठी आक्रमक झाल्याचा पाहायला मिळतोय। कारण आता धनगर समाजाने देखील यावेळेस विधान भवनाला घेराव घालण्याचा प्रयत्न करणार असल्याचा इशारा दिला आहे। शेकडो गाड्यांसह कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत। रस्त्यावरतीच आता यशवंत सेनेचे आंदोलन सुरू आहे। 50 मिनिटांपासून मुंबईकडे येणारी वाहतूक देखील ठप्प झाली आहे। तर मराठा आरक्षणानंतर आता धनगर समाज देखील आरक्षणासाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतोय। धनगर समाज आरक्षणासाठी विधान भवनाला घेराव घालण्याच्या तयारीत असल्याचं देखील पाहायला मिळतोय। शेकडो गाड्यांसह कार्यकर्ते मुंबईत दाखल झाल्यात। तर रस्त्यावरतीच आता यशवंत सेनेचे आंदोलन सुरू आहे। 50 मिनिटांपासून मुंबईकडे येणारी वाहतूक देखील या आंदोलनामुळे ठप्प झाल्याची पाहायला मिळते। धनगर समाज आरक्षणासाठी विधान भवनाला घेराव घालणार असून आता शेकडो गाड्यांसह कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत। रस्त्यावरच यशवंत सेनेचे आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 50 मिनिटांपासून अर्थातच गेल्या 1 तासांपासून मुंबईकडे येणारी वाहतूक देखील ठप्प झाली आहे। मराठा समाजानंतर आता धनगर समाज देखील विविध मागण्यांसाठी खरं तर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। आपण पाहतोय धनगर समाज आरक्षणासाठी आता विधान भवनाला घेराव घालण्याच्या तयारीत आहे। शेकडो गाड्यांसह कार्यकर्ते मुंबईत दाखल झालेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, आपण पाहतोय मराठा समाजानंतर आता धनगर समाज देखील आरक्षणासाठी आक्रमक झालाय। अगदी थोड्याच वेळात विधान भवनाला घेराव घालण्याची देखील शक्यता यावेळेस वर्तवली जाते। काय माहिती मिळतेय? नक्कीच, कारण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपण पाहिलं होतं संपूर्ण राज्यभरामध्ये कसं आंदोलन तापलं होतं आणि आता धनगर आरक्षणासाठी जे यशवंत सेनेचे आंदोलन जे आहे मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे आणि मंत्रालय आणि विधान भवनाला घेराव घालणार असल्याचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। एकूणच आपण पाहतोय की मुंबईच्या दिशेने येणारा जो रस्ता आहे, मेन फ्रीवे आहे, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे, या फ्रीवे मध्ये आपण पाहिलं तर जवळपास त्यांच्या गाड्या ज्या आहेत 50हून अधिक गाड्या ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत। आपण पाहतो 1.5 तासापासून मागच्या मुंबईकडे येणारी जी वाहतूक आहे ती देखील ठप्प झालेली आहे। पोलिसांचा देखील तितकाच मोठा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतो। शेकडो गाड्या त्यांच्या कार्यकर्त्यांसह मुंबईमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि हे आंदोलन जे आहे ते आक्रमक होण्याची भूमिका देखील घेणार असल्याचं सांगितलं जात आहे। कारण धनगर आरक्षणासाठी या आंदोलनाची दिशा जी आहे ती मागच्या काही दिवसांपासून ठरवली जात होती आणि आज अखेर हा आंदोलन जो आहे मुंबईत दाखल झालेला आहे आणि मुंबईकडे येणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणची वाहतूक जी आहे ती ठप्प पडलेली आहे। कारण शेकडो कार्यकर्ते जे आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात आणि मंत्रालयाची विधान भवनाला घेराव देखील करण्याची माहिती मिळत आहे। निश्चितच मीनाक्षी, तुमच्याकडून प्रत्येक अपडेट घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।